सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि हा व्लॉग म्हणजे खूप जास्त मला असं छान 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 एकदम मस्त वाटतं आहे. आता हे खूप ओव्हर ॲक्टिंग वाटली हे पण मला माहिती आहे. सो आज आहे संडे नाही सॉरी आज आहे फ्रायडे आणि आता लेट झालं आहे थोडंसं मला. बट आम्ही संध्याकाळी आता जाणार आहोत जरासं थोडंफार असं काय घ्यायला, कारण आम्ही जातो आहे उद्या एका ट्रिपला. आणि ट्रिप म्हणजे अशी पिकनिक टाईप ऑफ आहे, असं जास्त मोठी वगैरे नाही आहे काही. सॅटर्डे. सो गाईज आता आम्ही आलो आहे मार्केटला. माझी तर मी क्लासेसवरून डायरेक्ट आले आहोत. बॅग पण आहे, प्रीती आहे, मम्मा इथे जीपे घालते, मम्माचं स्कॅनिंग सुरू आहे. हा म्हणजे पाऊच मीच घेतले जे मला घ्यायचं होतं. स्कॅनिंग मला वाटलं तू पैशाचं बोलते. पैसे देते मला वाटलं. हा मग मम्मीचं हा तेच पैसे देते तेच स्कॅनिंग सुरू आहे. सो आता बघू दीदीला पण. दीदी काय घ्यायचं तुला? दीदीला लॉकेट विकेट असं काहीतरी घालायला आणि मला ज्वेलरी घ्यायची आहे. मला हिल्स जरा पण जमत आहे. आय एम अ शू पर्सन. मला शूज जेवढे मर्जी आणून द्या, आय एम हॅपीली ॲक्सेप्टिंग आहे. पण मला शूज आता हिचं परत काहीतरी थांबा, परत स्कॅनिंग सुरू आहे. थांबा जरा. कॉपरवाला आहे नाही इथे नाही मिळालं जेव्हा होतं ते. स्वतः पुढे बघूया. मला पायात घालतात कसली ज्याच्याने थंडीत क्रॅम्प्स येत नाहीत पायात. थंडी तेवढे बेकारवाले ब्रास असणार. नाही कॉपर ब्रास नाही. असं फंबल होतं माझं, हँग होते मी. मला बोलायचं होतं ब्रास नाही कॉपर, पण मी काहीतरी वेगळंच बोलली. सोडा. आता बघू आम्ही पुढे भेटलं तर दाखवते तुम्हाला. स्कॅनिंग सुरू झालेली आहे आणि मी हे म्हणजे घ्यायचं असं ठरतंय. बघू आता मम्मा हा बोली तर मी हे घेईन, नाही तर बघू. हा तेच छान वाटतं आणि हे ट्रेंडमध्ये पण आहे लोटसवालं. मला खूप आवडतं. बघू आता ते अजून पण म्हणजे खूप आहे. बघा आहे असं वालं पण आहे. हे नीट दाखवत नाही फुल व्हाईट ते पण छान वाटतंय. बघू थांबा दीदी काय करते बघूया. काय करते दीदीला? कानातले घ्यायचे होते, नाही आवडले. थांब मम्मा बोलत आहे. काय बघ मला माहिती आहे दीदीला फॉर्मल्सवर घालायला हिल्स घ्यायचे होते, जे की आम्ही घ्यायला गेलो तर त्याने 750 बोलला तो. आणि मम्मीने जी बार्गेनिंग केली आहे ना, मम्मीने बार्गेनिंग करून कितीला आणली असेल गेस करा. पॉज घ्या 2 मिनिटाचा आणि गेस करा, मला कॉमेंटमध्ये सांगा. मम्मीने 400ला घेतली ती. तो 500पर्यंत पण आलेला. मी बोलली 450 ने. ना सगळ्यात पहिलं 700 सांगितली आणि ही बोलली 350 ला मागितली. अरे मग काय. मी मम्मीला बोलली मम्मा एवढं कमी नको, 450 ठीक आहे. पण दिली त्याने. पण नाही दिली 400. अजून कमी केलं असतं तर तरी 200 ला पण दिली असती. 200 नाही रे, 200 असल्या द्यायला. बाई 350 ठीक होत. 350ला दिली अशी जायला कुठे. हां तो भेटतो आता आम्ही तुम्हाला का ना अजून काहीतरी घ्यायचं, मग ते पण सांगू. सो गाईज आता मी हिला काय बोलू म्हणजे मला ना कळत नाही. आता मी मार्केटमधून आली, मी ते हे एक सगळं काढून हे करत होती, कारण मला पॅकिंग करायची आहे म्हणून. ते पण मी सांगते तुम्हाला, जसं मी सांगितलं आहे स्टार्टिंगमध्ये. बट आता मला पॅकिंग करायची आहे, मी ते पण दाखवेन. ही तिकडून आतून किचनमधून धावत आली. मला वाटलं काहीतरी विचारतात, काहीतरी झालं. अरे काय विचारलं होते मला बोलते मी तुला प्रश्न विचारेन का विचार. तर मी बोलले ठीक आहे. बोलते काय मी माझं व्हॅक्यूम क्लीनर विकलं. तर मी विचारलं का, तर बोलतं कारण ते धूळ खात पडलेलं. तर व्हॅक्यूम क्लीनर मी रील्समध्ये बघितलं आता जस्ट बघितलं. A to Z मराठी जे माहिती असेल कोणाला तर इन्स्टावर येतात, तर त्यांचे असे
काय बोलतात आता त्याला इंग्लिश मध्ये मला आता PJs मराठीत असतात. कोडी आपण म्हणतो ना तशा टाईप PJ टाईपचं. हा म्हणजे एक होतं ना हा कुठलं तरी असं हे होतं काय काय तुम्ही काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता ह्यांचा फेवरेट मूवी कुठला कॉमेंटमध्ये सांगा. ह्याचा आन्सर सगळ्यात एंड ऑफ द व्हिडिओला मी देणार आहे. इफ कोणाला माहिती असेल तर ऑफकोर्स ज्यांनी बघितलं असेल. बट हा मी त्या दिवशी लोकांना विचारलं हे लोक बोलतात ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट हा कुठला मूवीच नाही आहे. मला माहितीच नव्हतं. मी सांगू मला माहिती आहे. शांत बस ना. गरज काय सांगायची मी लास्टला सांगेन तुम्हाला लोकांना. सांगूया की आत्ताच लावलं नाही जातं. मी सांगणार नटसम्राट. नाही तसं नाही बोलायचं. नट सम्राट. नट सम्राट. अरे बिकॉज हे सगळे नट्स आहेत सो नट सम्राट असं आहे. बघा काय कामं नाही करते सगळं मीच करते. उद्याचं पण सगळं मलाच क्लासला गेले बघायचं. होते तेव्हा माझं झालंय आवडून. काय काय घेतलंय कपडे. ही अशी उत्तरं देते माहितीये. माझ्याकडूनच शिकली आहे ही. मम्मीकडून. शटा शांतच. माझ्याकडून शिकली आहे. सॉरी कुठे लागलं कुठे लागलं. माझा दात बाहेर काढला. दातावर नाही लागलं. दात आणि आपल्या त्या ह्याच्यामधली फट असते यार दात आणि हिरडीच्या शी याराला तर हात धुवावा लागणार. जाडे पण मला केवढं जोरात लागलोय. दाखवू तुझं वजन. सो गाईज मी काल रात्री पॅकिंग नाही केली. मी सामान सगळं काढून ठेवलेलं. अजून पण काय काय बाकी आहे असं मला वाटतंय बट मोस्टली नसेल काही बाकी. सो हां मी आता तुम्हाला पण रिव्हील करते की आम्ही नक्की जातोय कुठे. सो आम्ही जातो आहोत बदलापूरला. बदलापूरला एक फार्म हाऊस आहे. मला ते फार्म हाऊसचं नाव नाही माहिती आहे पण आता आठवत नाही. सोड ते मी बघू तिथे पोचल्यावर दाखवतो जो की ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळणार आहे. सो हा मी ब्लॉगमध्ये प्रेप जसं तुम्हाला लोकांना सांगितलेलं की ह्या ब्लॉगमध्ये प्रेपच असणार आहे फुल. सो ते सगळं झालं. आता हे मी पॅक करते. मी दाखवते नॉर्मली काय काय. कपड्यांमध्ये पण मी जास्त असं काही हे नाही घेतलं आहे. एक तिकडे पूलमध्ये घालायला एक पेअर घेतलं आहे. त्याच्यानंतर आणि आम्ही हाऊजी पण घेतली. हाऊजीचे माझ्याकडे 3 नंबर मिसिंग आहेत 37 आणि 27. सो मी ते सांगितलं आता इफ बघू असेल कोणाकडे तर आणायला. नाही तर मग ते आम्ही काहीतरी ॲडजस्ट करू. कारण हाऊजी इज मॅन्डेटरी. हाऊजीशिवाय काही होऊ नाही शकत असं वाटतं. कारण हाऊजी घ्यायला जी मजा येते ना. सो हाऊजी घेतलेला आहे. हाऊजी त्यांच्या बॅगमध्ये ठेवायचं आहे. हे एक मेकअपचा पाऊच आहे. सगळं मेकअप स्किन केअर जे काय आहे सनस्क्रीन वगैरे हे सगळं ज्वेलरी आहे ह्याच्यामध्ये सगळं फेस वॉश वगैरे आहे. आणि हा पप्पांनी आज चष्मा घातला आहे माहीत नाही काय बघा. हे असा लाईटवाला आहे असं तुम्हाला दिसत असेल हे बघा. आणि ह्याची ना इथून लाईट चेंज आहे म्हणजे मोस्टली लोकांनी बघितलं असेल असं. सो माझा प्लॅन आहे की हा मी पूलमध्ये घालून जाईन. बट ह्याला छान वाटतं नाही एवढा काय नाही वाटतं बट इट्स ओके देन. बट माझा असा प्लॅन आहे की मी हे पूलमध्ये घालून जाईन. बट हा ओला नाही झाला पाहिजे. पूलमध्ये फक्त फोटोवरती असं घालायचं काढायचं झालं. पण हा ओला झाला तर प्रॉब्लेम होईल. ते आतमध्ये पाणी गेलं तर मग लाईट नाही पेटणार याची. त्याच्यामुळे तिकडे घरी घालायला कपडे घेतले आहेत. घरी घालायला इन सेन्स रात्री जेव्हा आम्ही हॉटेलवर तिथे थांबू तर आमचा प्लॅन तरी असा आहे की आता आम्ही म्हणजे दुपारी 24 आवर्सचं येते. आज आम्ही सॅटर्डेला दुपारी जाणार आणि दुपार म्हणजे इव्हिनिंगच होते ती आणि संडेला तिकडून निघणार इव्हिनिंगला. सो आता आता वाजले 11:30 वगैरे. आंघोळ घरी झाली आहे सगळं झालं आहे. सो आता पॅकिंग करते. आम्ही निघू 12:30 1 o'clockपर्यंत. बिकॉज बदलापूरला जायला आम्हाला इथून ट्रेनने जाणार आहे आम्ही लोक. मी दिदी आणि मम्मा. पप्पा नाही येते बिकॉज पप्पांच्या कसा गेला हां.
पप्पा नाही येते बिकॉज पप्पांना थोडंसं काम आहे ऑफिसचं वगैरे पण. आणि हां, आणि आमचं ठरलेलं की इथे फ्रॉक किंवा वन पीस घालायचं. तर माझ्याकडे कुठला चांगला वन पीस नाही आहे. सो मी हा फ्रॉक घेतला जो की मला खूप आवडतो आणि हा माझ्यावर चांगला दिसतो की नाही हे तुम्ही मला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी घालेन तेव्हा दाखवेन, ते कमेंट करून सांगा. आणि आमचं फिक्स नाही आहे बट थिंग्सो तिकडे एक टेम्पल आहे, तिकडे पण जाणार आहे आम्ही. सो त्यासाठी मी हे घेतलं आहे कुर्ता. रात्री थंडी वाजेल त्यामुळे मी हे घेतलं आहे. हे स्वेटशर्ट आहे बट बघू मी हे घालेन की नाही. आणि ही माझी शॉर्ट, ही छोटी दिसते बट आहे मोठी, कारण की मी फोल्ड करून मी अशी ठेवलेली आहे म्हणून. सो आणि हां, मी तुम्हाला सांगत होते आता जस्ट की आम्ही लोक तिथे पोचणार दुपारी, संध्याकाळ होणार आम्हाला बिकॉज 3ची आमची बदलापूरची ट्रेन आहे, 3 or 3:30 समथिंग. तर ते आम्ही तेव्हा पोचू आणि मग त्याच्यानंतर एक जसं संध्याकाळ असणार ना, तर आमचा प्लॅन असा आहे की संध्याकाळी पण पूलमध्ये जायचं आणि सकाळी पण पूलमध्ये जायचं. तरी पण आम्ही संध्याकाळी गेलो तर आम्ही काय करणार आहे की आधी सगळे वन पीस वगैरे घालून फोटो जे काढायचे आहेत ते काढणार. ते झालं की मग पूलमध्ये जाऊ, किंवा मग एक तर आधी पूलमध्ये जाऊ मग ते फोटो ते सगळं होईल. बट थिंक सो आधी फोटो काढलेले जास्त बरे आहेत, कारण पूलमधून आल्यावर सगळे केस वगैरे ओली असणार, त्याचा थोडासा प्रॉब्लेम होईल. आणि रात्रीचा आमचा प्लॅन नाईट आऊटचा आहे. नाईट आऊट असं नाही म्हणजे आम्ही झोपणारच नाही आहे असं पण नाही, झोपू थोडा वेळ 1-2 तास, बट स्टील आम्ही अवॉइड करणार आहे झोपायला. बिकॉज आम्हा लोकांना म्हणजे दीदीची अशी आयडिया झाली आहे, दीदीच्या डोक्यात आयडिया आली आहे की आपण रात्री जॅमिंग करूया. आता ज्या लोकांना जॅमिंग नसेल माहिती काय आहे, तर जॅमिंग इन सेन्स फुल ग्रुपमध्ये असं बसतात, गाणी वगैरे गातात विथ कराओके, किंवा कोणाकडे गिटार असेल तर गिटारने. बट आम्ही लोक गिटारने नाही करणार आहे, मोस्टली कराओकेने करू, बिकॉज गिटार कोणाकडेही नाही आहे आणि वाजवताही येत नाही बघायला म्हणून. सो बघू आता जसं होतं एक. ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एवढंच दाखवते, कारण जे काही ट्रॅव्हल आणि तिकडचं जे काय असेल ते मी ह्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. सो बॅग तर ऑलमोस्ट माझी पॅक झाली आहे. एवढंच भरलं तरी बॅग फुल पॅक होते आणि त्यात अजून मला शूटचं पण सामान भरायचं आहे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. दॅट्स फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. मी अजून काय चॅलेंजेस किंवा काय केलं पाहिजे हेही मला सांगा. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.